माझा मुलगा मला आदल्या दिवशी सांगून ठेवतो की उद्या ब्रेकफास्टमध्ये काय द्यायचं. ब्रेकफास्ट, लंच, एखादं फ्रूट्स एवढं सगळं त्याला द्यावं लागतं. त्यासाठी सकाळी लवकर उठावं लागतं. माझ्या वेळेस असं नव्हतं. मी मोकळा डबा घेऊन जायचे आणि शाळेमध्ये भात खाऊन येत होते. आज माझं असं झालं होतं ना की खाईन तर मंचुरियन, नाही तर मग डायरेक्ट उपाशी. म्हणजे कसं, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशीच. त्यासाठी मी मंचुरियनची सारी व्हेजिटेबल्स कट करून घेतल्या. छानपैकी मंचुरियन तळून घेतले. त्यानंतर ग्रेव्हीची तयारी केली. मस्तपैकी ग्रेव्ही बनवून घेतली आणि बघा किती सुंदर मंचुरियन तयार झालेले आहेत. सगळं खाऊन पिऊन झाल्यानंतर गेले टेरेसवरती, कारण मला माझ्या आज कोथिंबिरीची हार्वेस्टिंग करायची होती. कोथिंबीर मस्त इतकी सुंदर कोथिंबीर होती आणि लावली तर घरातल्या धन्यांपासूनच होती. मला तर एवढी आवडली. असं झालं होतं की ती मी कधी काढून घेतली की आजच काढून. एवढी निघाली होती की जवळजवळ बाजारामध्ये विकायला एक गड्डी असते ना एवढी. घरची एकदम ऑर्गॅनिक, बिना खता पाण्याची. पाणी होतं, खत नव्हतं, फक्त शेणखत टाकत होते. ऑर्गॅनिक होतं सगळं. हा सगळा भाजीपाला लावलेला आहे ना मी, तो सगळा ऑर्गॅनिक आहे. पण काय झालं, कोथिंबीर उपटायच्या आधी त्याला मी पाणी देऊन दिलं आणि त्यामुळे ना त्याच्यामध्ये सगळा चिखल झाला. कोथिंबीर उपटली, त्यानंतर मी काही टोमॅटोची रोपं लावली. बघू म्हटलं कशी येतात तर ती चांगलीच. चला, ह्या ताईंचे पण खूप छान ब्लॉग्स आहेत. काव्या आणि मॉमे चॅनलचं नाव आहे. आणि चला तुम्ही सगळे पण ह्याला सबस्क्राईब करून घ्या.